जय श्री मित्रांनो, महाराष्ट्र इमारत बांधकाम व कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून आपल्या प्रत्येकच कामगाराला पेटीचे कार्ड म्हणजेच एक पेटीचे ओळखपत्र दिले जाते. आता हे ओळखपत्र मिळवण्याकरिता आपल्याला सर्वप्रथम ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागतं. तर हे रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचे, फॉर्म कसा भरायचा याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, त्याकरिता जाऊया आपल्या कॉम्प्युटर स्क्रीनकडे. तर मित्रांनो, सर्वप्रथम त्याकरिता कोणतेही एक ब्राउझर ओपन करा आणि त्यामध्ये सर्च करा महाबीओसीडब्ल्यू असं सर्च केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला एक वेबसाईट दिसेल, त्यावर क्लिक करा आणि त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं डॅशबोर्ड ओपन होईल. तर बघा, यामध्ये खालच्या बाजूला इथं काही ऑप्शन देण्यात आलेले आहेत. इथं पहिलं ऑप्शन आहे न्यू रजिस्ट्रेशन करिता, दुसरं क्लेम करिता, तिसरं रिन्यू करिता, एक अपॉइंटमेंटचे डेट चेंज करण्याकरिता, अपडेट करण्याकरिता आणि आपले हे जे प्रोफाईल आहे हे लॉग इन करण्याकरिता. म्हणजे एकदा तुम्ही ऑनलाईन अर्ज केले, तर अर्ज केल्याच्या नंतर तुमची स्थिती काय आहे हे चेक करण्याकरिता तुम्हाला इथं लॉग इनवर क्लिक करावा लागतो. तर सर्वप्रथम तुम्हाला जे पहिलं ऑप्शन आहे हिरव्या कलरमध्ये, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल आणि त्यामध्ये तुम्हाला तुमचे आधार नंबर आणि तुमचे मोबाईल नंबर असं लिहायला इथं सांगेल. तर इथं 2 ऑप्शन आहेत, तुम्ही बघू शकता. इथं जे पहिलं ऑप्शन आहे, या पहिल्या ऑप्शनमध्ये तुम्हाला आधार लिहायचं आहे आणि ह्या सेकंड ऑप्शनमध्ये तुम्हाला मोबाईल नंबर लिहायचे आहे. तर जे काही तुमचे आधार नंबर आहे आणि मोबाईल नंबर आहे ते तुम्ही इथं एंटर करून घ्या. आधार नंबर आणि मोबाईल नंबर लिहिल्यानंतर इथं जे प्रोसीड बटन आहे, या प्रोसीड बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं प्रोसीड टू फॉर्म असं लिहिलेलं आहे. या प्रोसीड टू फॉर्म यावर क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे एक नवीन पेज ओपन होईल आणि यामध्ये तुमचे जे काही फॉर्म आहे, फॉर्म भरण्याची इथं प्रोसेस लिहिली राहील. तर आता यामध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप सर्व माहिती व्यवस्थित आणि तुमच्या आधारनुसार भरून घ्यायची आहे. तर सर्वप्रथम इथं जे काही तुमचे नाव असेल ते नाव इथं लिहा. इथं तुमच्या वडिलाचे नाव लिहा. त्याच्यानंतर लास्ट नेम म्हणजे तुमचे आडनाव जे काही आहे ते लिहा. त्याच्यानंतर तुमचे लिंग असेल ते सिलेक्ट करा. इथं तुम्ही विवाहित आहात की अविवाहित आहेत, सिंगल आहे, विडॉवर आहे, डायव्होर्स आहे, काय आहे ते सगळं ते तुम्ही एक्झॅक्टली तुमच्या स्थितीनुसार सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर इथं मग बघा जन्मतारीख आहे, तर जन्मतारीखून तुमची जी जन्मतारीख असेल ते इथं सिलेक्ट करा. पण लक्षात ठेवा, जन्मतारीख सिलेक्ट करताना तुमची वय कमीत कमी 18 वर्ष पूर्ण झालेली असायला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर कॅटेगरी आहे, यामध्ये तुमची काही कॅटेगरी येतील, जनरल, NT, OBC, SC, ST हे सिलेक्ट करून घ्या. आता बघा, इथं घर क्रमांक, इमारत क्रमांक असं एक ऑप्शन देण्यात आलेलं आहे. इथं तुम्ही वाटेल तर लिहू शकता किंवा ब्लँकसुद्धा सोडू शकता. हे कंपल्सरी नाही आहे. त्यानंतर रस्ता आहे ते पण कंपल्सरी नाही आहे, असेल तर लिहा. मग एरिया किंवा विलेज, गाव आणि क्षेत्र यावर तुम्हाला जे काही गाव आहे ते गावाचं नाव इथं लिहायचे आहे. मग जे काही तुमचं शहर आहे ते शहराचे नाव लिहायचं आहे. त्यानंतर राज्य इथं ऑटो सिलेक्ट असेल. मग तुमचा जिल्हा सिलेक्ट करा. जिल्ह्यामध्ये त्यानंतर तालुका येईल. तुमचे तालुका जे काही आहे ते तालुका सिलेक्ट करा. इथं तुमचे जे काही पोस्ट ऑफिस आहे ते पोस्ट ऑफिस सिलेक्ट करा. पिनकोड इथं ऑटो फेच केले जाईल. जर चुकीचं असेल तर तुम्ही पिनकोड चेंजसुद्धा करू शकता. त्याच्यानंतर आपली कौटुंबिक माहिती आहे. यामध्ये तुमचे जे काही परिवार आहे ते परिवाराचे तुम्हाला इथं सर्व माहिती जोडायची आहे. म्हणजे जर तुमच्या घरी 4 लोक असतील तर 4ही लोकांचे आधार इथं जोडायचे आहेत. तर इथं ॲड मोर असं ऑप्शन आहे. यामध्ये तुम्हाला ॲड मोरवर क्लिक करून तुमचे जे काही कुटुंब आहे ते कुटुंबाची सविस्तर माहिती यामध्ये मला सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर कामाचे स्वरूप, आता तुम्ही जे काही 90 दिवसाचा दाखला आणलेला आहे ग्रामपंचायतकडून, त्यामध्ये तुमचे जे काही प्रकार लिहिले असेल ते प्रकार तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता किंवा ऑल टाईप ऑफ हेल्पर्स हे ऑप्शन तुम्ही सर्वांकरिता सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर जारी करायचा प्रकार आता तुमच्या ठेकेदाराने दिलेले आहे, ग्रामपंचायतने दिलेले आहे, ते नगरसेवकने दिलेले ते सिलेक्ट करा. जे काही जावक नंबर राहील, म्हणजे जावक दिनांक, जावक क्रमांक हे सिलेक्ट करा. तुमच्या ग्रामपंचायतीचं नाव इथे सिलेक्ट करा. मग तुमचे जे काही जिल्हा, आता तुम्हाला जो दाखला मिळालेला आहे ग्रामपंचायतच्या माध्यमातून तो ज्या ग्रामपंचायतमधून मिळालेला आहे त्याच ग्रामपंचायतचा तालुका आणि जिल्हा इथं तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. इथे सिलेक्ट केल्यानंतर इथं तुमच्या पडताळणी तालुका केंद्र इथं येईल. इथं तुमच्या जिल्ह्यानुसार जो काही तुमच्या जिल्ह्याचा तालुका राहील त्या तालुक्यानुसार तुम्हाला इथं नाव दिसेल. तर तुमच्या तालुका इथे सिलेक्ट करा. मग सपोर्टिंग डॉक्युमेंट्समध्ये इथं तुम्हाला आधार कार्ड अपलोड करायचे आहे आणि 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र यामध्ये सिलेक्ट करायचे आहेत. पण यामध्ये अपलोड करताना एक लक्ष द्या, 90 दिवस कामाचे प्रमाणपत्र तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेतच आहे. पण त्या व्यतिरिक्त तुम्हाला स्वयंघोषणापत्रसुद्धा सिलेक्ट करायचे आहे. आता स्वयंघोषणापत्र कसं राहणार, तर तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला एक फॉर्मॅट दाखवत आहे. यानुसार तुम्हाला तुमचे जे काही डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत. हा 90 दिवसाचा दाखला आहे. याला तुम्हाला व्यवस्थित भरून घ्यायचे आहे. इथं तुमचं नाव, तुमचे ॲड्रेस, गाव, तालुका, जिल्हा, तुमचा मोबाईल नंबर, कामाचे स्वरूप यामध्ये इमारत बांधकाम कामगार असं तुम्हाला लिहायचे आहे. आणि त्याच्यानंतर पत्ता लिहिताना तुम्हाला एक्झॅक्ट ठिकाण दिसेल
अशा पद्धतीचा पत्ता लिहा. जसं तुमचे बाजूला ग्रामपंचायत असेल, एखादी पी-एस-सी असेल, एखादा मंदिर असेल, तर त्याचा उल्लेख इथं करा. त्यानंतर इथं ज्याच्या घरी तुम्ही काम करत आहात, त्या व्यक्तीचं इथं नाव लिहू शकता किंवा ठेकेदाराचं नाव लिहू शकता किंवा विकासकाचे नाव लिहू शकता. त्याचा मोबाईल नंबर, त्याचा पत्ता आणि त्याची सही. त्याच्यानंतर इथं आणि वरच्या बाजूला इथं फोटोवर 2 ठिकाणी तुमच्या ग्रामसेवकची सही आणि सिक्का असेल. त्याच्यानंतर दुसरं फॉर्मॅट जे तुम्हाला म्हटलंय मी, की तुम्हाला म्हणजे सेल्फ डिक्लेरेशन एक स्वयंघोषणापत्र तुम्हाला यामध्ये जोडायचे आहे. तर पोर्टलवर सुद्धा तुम्हाला स्वयंघोषणापत्र मिळेल. नाहीतर तुम्ही अशा पद्धतीने एकाच पेजवर हे दोन्ही करून या प्रिंट करू शकता आणि याला प्रिंट केल्यानंतर अशा प्रकारे हे व्यवस्थित भरून 90 दिवसाचा दाखला आणि हा स्वयंघोषणापत्र हे दोन्ही एकाच पी-डी-एफमध्ये तुम्हाला मर्ज करायचे आहेत आणि त्यानंतर अपलोड करायचे आहेत. तिथे व्यवस्थित भरून झाल्यानंतर इथं क्लिक टू लोड व्हिजिटिंग डेट असं ऑप्शन आहे. यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता इथं जे काही तारखा आहेत यामध्ये बघा एक रेड कलर आहे, एक येलो कलर आहे. तर रेड कलर म्हणजे सुट्टीचे दिवस आणि येलो कलरमध्ये म्हणजे इथं हे डेट सिलेक्ट झालेले आहेत. म्हणजे या डेटला तुम्ही पुन्हा सिलेक्ट करू शकत नाही. त्यानंतर नेक्स्ट करा. नेक्स्ट तुम्हाला केल्यानंतर तिथं बघा काही रिकाम्या पण डेट आहेत. ह्या रिकाम्या डेट म्हणजे तुम्ही ह्या डेट सिलेक्ट करू शकता. आता मॅक्सिमम वेळेस काय होते, की ही जी जे येलो डेट आहे, याच्या बाजूला जी पहिली डेट आहे, ही डेट मॅक्सिममरित्या सिलेक्ट होत नाही. काही वेळेस होते, पण त्यावेळेस सिलेक्ट होत नाही. त्या कारणाने प्रयत्न करा, की नंतरची डेट तुम्ही सिलेक्ट कराल. इथे सिलेक्ट केल्यानंतर त्या डिक्लेरेशन आहे, डिक्लेरेशनवर क्लिक करा. त्याच्यानंतर सेव्ह या बटनावर क्लिक करा. इथं क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ओ-टी-पी टाकण्याचा एक ऑप्शन ओपन होईल. तिथे ओ-टी-पी एंटर करा आणि मग एक प्रिंट येईल. म्हणजे तुमचे जे काही फॉर्म सबमिट झाल्याचं एक व्हेरिफिकेशन लेटर येईल. तो लेटर तुम्हाला प्रिंट करायचा आहे आणि संबंधित तुमचे जे काही ऑफिस आहे, त्या ऑफिसमध्ये सबमिट करायचे आहे. तर अशा प्रकारे ऑनलाईन तुम्ही फॉर्म भरू शकता आणि फॉर्म भरल्याच्यानंतर 4 ते 5 महिन्यानंतर तुम्हाला अप्रूव्हल किंवा रिजेक्ट असं 2 पैकी कोणता एक मेसेज येईल. जर अप्रूव्हलचा मेसेज आला, तर तुम्ही संबंधित तालुका केंद्रात जाऊन तुमचे ओळखपत्र तुम्ही काढू शकता. तर मित्रांनो, अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती करता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढील असं एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो.